बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आमदार अंतापूरकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप सुरू। दीपावलीचे औचित्य साधून शासनाने राज्यातील जनतेला 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली। 100 रुपयांमध्ये 1 किलो साखर, 1 किलो खाद्यतेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो पोहा, अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो मैदा एवढी सामग्री आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप केली जात आहे। दीपावलीचे औचित्य साधून देगलूर तालुक्यातील अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शेतकरी योजनेतील 33,224 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा नोव्हेंबर 12 रोजी सकाळी 11 वाजता आमदार जितेश अंतापूरकर यांचे हस्ते वाटप करण्यास सुरुवात केली। देगलूर शहरातील रास्त भाव दुकानदार विजय उनग्रतवार यांच्या दुकानातून शिधापत्रिकाधारकांना वाटप करून सुरुवात झाली आहे। वाटपावेळी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेठवार, तहसीलदार राजाभाऊ कदम, पुरवठा विभागाचे नायक तहसीलदार बालाजी विटेवाड, शिवसेनेचे महेश पाटील, भाजपचे गंगाधर दाऊवार, धर्मेकर उपस्थित होते। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहू शकता देगलूर शहरामध्ये आनंदाचा शिधा दिवाळी निमित्त सहज धान्य दुकानातर्फे देण्यात येते आणि आज आपण पाहू शकता आमदार साहेब, तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते। त्यांच्या हस्ते संपूर्ण या ठिकाणचे सहज धान्य दुकानदाराचे जेवढे कस्टमर आहेत त्यांना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होऊन या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला। आज ज्या पद्धतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम मी देगलूरच्या तमाम मायबाप जनतेस दिवाळीच्या अंतापूरकर परिवार महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो की येथे दिवाळी ही सर्वांनाच आनंदाची, सुख समृद्धी, भरभराटाची आणि आनंददायी, निरोगदायी अशी जावो माझी ईश्वर सर्व प्रार्थना आहे। सर्वांना हीच दिवाळी गोड जावो या निमित्तानं महाराष्ट्राचा स्तुत्य असा उपक्रम आनंदाचा शिधा याची सुरुवात आज आपल्या देगलूरमधून झालेली आहे। मी कालच माहिती घेतली की बिलोली या ठिकाणी सुद्धा या आनंदाचा शिधाचं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे। कुठेतरी देगलूर तालुक्यात चर्चा होती की आनंदाचा शिधा याचे वाटप किंवा लाभार्थ्यांना त्याचा लाभ अजून मिळाला नाही। याच्या संदर्भात मी तहसीलदार साहेबांशी काल चर्चा केली, पण हे लागू सांगितले की असं काही नाही की आपल्याकडे त्याचं सुद्धा उपलब्धता झालेली आहे, उद्यापासून त्याचं वाटप होईल। म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण आपल्या वतीनं कुठंच आपल्या लाभार्थ्यांना त्याचा लाभापासून वंचित राहू नये। म्हणून आम्ही सर्वच भाजपचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी आहेत, सर्वच आम्ही महाविकास आघाडी असते, सर्वांच्याच वतीनं आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊ। आम्ही आज आनंदाचा सुद्धा याचं वाटप या ठिकाणी अमृतवर शेठ यांच्यापासून चालू केलं। आनंदात निरोगी असं आयुष्य त्यांचं व्हावं एवढी मी ईश्वराची प्रार्थना करतो। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये संपूर्ण 136 सहज धान्य दुकानामध्ये आनंदाचा शिधा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप चालू आहे। आपण पाहू शकता आज देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर व देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजाभाऊ कदम साहेब, पुरवठा अधिकारी या ठिकाणी बालाजी विटेवाड साहेब ते संपूर्ण उपस्थित राहून प्रत्येक दुकानासमोर जाऊन प्रत्येक ठिकाणच्या दुकानाचा सहज धान्य दुकानदाराचा आढावा घेतलेत, कशा पद्धतीनं या ठिकाणी जे पद्धतीचा हा आनंदाचा शिधा आलेला आहे पूर्णपणे वाटप होत आहे का याचा आढावा घेऊन आपल्या हस्ते वाटप करण्यात आले। आणि आज आपण पाहू शकता महाविकास आघाडीचे या ठिकाणी कार्यकर्ता उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आनंदाचा शिधा। जे आनंदाचा शिधा वाटप होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? प्रथमतः मी देगलूर शहरवासियांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाविकास आघाडी सरकारतर्फे हे आनंदाचा शिधा आहे, चांगली गोष्ट आहे। सगळ्यांना गोड दिवाळी करण्याचा हा उद्देश होता, त्या उद्देशानं आज प्रत्येक दुकानावर आज आनंदाचा शिधा उपलब्ध करून आणि प्रत्येकाला गोड दिवाळी साजरी करण्यासाठी आज वाटप मला फार आनंद होते, सगळ्यांनाच आनंद होते। आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने दिवाळी सण हा गोड असतो आणि त्याच्यामध्ये हा आनंदाचा गोड शिधा सुद्धा भेटायला सुरुवात झालेला आहे।
आज आपण पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. महिलांना काय वाटते, हा आनंदाचा शिधा घेताना किती त्यांना आनंद वाटतो ते जाणून घेऊ. कोणी बोलतो? आज जे आनंदाचा शिधा आपल्याला भेटलं त्याबद्दल आपल्याला काय वाटते आणि आनंदाचा शिधा जे सरकार देऊ लागली त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? आपल्या दिवाळी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला सर आणि तुमच्याकडून आम्हाला पण. आम्ही गहू आपलं काय जे पूर्ण आयटम का नाही तुम्ही द्यायल्यामुळे का नाही एकदम आभारी आहात सर आम्ही. आपण पाहू शकता शिंदे सरकारचे या ठिकाणी महिला आभार व्यक्त करत आहेत, त्यांना आनंदाचा शिधा भेटत ओके आज खूप आनंद तुमच्याबद्दल आम्हाला गोड गोड दिवाळी साजरा झाली. आपण पाहू शकता या ठिकाणी आनंदाचा शिधा हा जे सरकार देत आहे त्या सरकारबद्दल महिलांमध्ये एक उत्साह आणि आनंद दिसून येतो. दिवाळी कशा पद्धतीने साजरा होते याच्या अगोदर अनेक सरकार आहेत, परंतु अशा आनंदाची शिधा वाटप करण्यात आले नाहीत असे या ठिकाणी सांगत आहेत. मावशी, आपल्याला आनंदाचा शिधा भेटला का? श्रीमान्य हा सरकार साहेबांना, कोकणवाले साहेबांना, आपले मोठे साहेबांना, आपले तहसीलमधले आम्हाला बायली केल्या आनंदाची गोड गोड सर्व देवल्याला आनंदाची पायरी आहे. माय तुम्हाला आमचं शुक्रिया बायली कीचं एवढीच विनंती आहे. जास्त बोलाय काय झालं मॅटी. आज आपण पाहू शकता आमच्यासोबत सहज धान्य दुकानदार उपस्थित आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी वाटप होते आणि लोकांना यांच्या दुकानाबद्दल फार आनंद होतो की संपूर्ण शिधा असो का सहज धान्य असो संपूर्ण नागरिकांना वाटप पूर्णपणे होते आणि सर्व नागरिक यांच्या दुकानचे जेवढे खातेदार आहेत ते आनंदी आणि उत्साही दिसून येतात. आपल्या ज्या दुकानामध्ये आनंदाचा शिधा आला ते पूर्णपणे आलेलं आहे कारण पूर्णपणे वाटप होणार संपूर्ण आनंदाचा शिधा पूर्णपणे वाटप. आणि ह्या आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणते आयटम आले आणि किती आले तर एका शिधेला 1 किलो साखर, 1 किलो तेल, अर्धा किलो डाळ, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा. त्या शिधा पॅकेजला 6 किती रुपये घेण्यात 100 रुपये. आपण पाहू शकता एका शिधा पॅकेजला फक्त 100 रुपये या ठिकाणी घेण्यात येत आहेत आणि एका आता पहिले 4 आयटम येत होते, आता 6 आयटम आनंदाच्या शिधामध्ये येत आहेत आणि दुकानदार सुद्धा या ठिकाणी आनंदी दिसून येतात. ते दिवाळी निमित्त संपूर्ण नागरिकांना त्यांच्या दुकानातर्फे आनंदाचा शिधा जे राज्य सरकारने जाहीर केलेला आहे ते वाटप होताना देगलूर तालुक्यात संपूर्णपणे 136 दुकानामध्ये सहज धान्य दुकानामध्ये हा वाटप होत आहे. तहसीलदार राजाभाऊ कदम साहेबांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे. 100% देगलूर तालुका हा पूर्णपणे पहिला या राज्यामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये असं संपूर्ण नागरिकांना तात्काळ वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. दिवाळी अगोदर हा संपूर्ण नागरिकांचा गोड दिवाळी सण उत्साहामध्ये आणि साजरा व्हावा याच्यासाठी आपण पाहू शकता आज या ठिकाणी राजाभाऊ कदम साहेब, तहसीलदार साहेब, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार मिटेवाळ साहेब आणि जितेश भाऊ अंतापूरकर हे संपूर्ण उपस्थित झाले होते आणि त्यांच्या हस्ते हा आनंदाचा शिधा वाटप देगलूरच्या नागरिकांना करण्यात आला. कॅमेरामॅन लुमानसोबत मी साकपडेल, NCN न्यूज TV देगलूर.